हायवा सारख्या अवजड वाहनांच्या बेदरकार वाहतुकीवर आधारित ही वृत्तमालिका। मागील भागांमध्ये आम्ही दाखवून दिलं की शहराच्या रस्त्यांवर हायवा सारख्या वाहनानं कसा कहर केलाय। सुसाट पद्धतीनं ही वाहनं धावतायत। खडी, वाळू, सिमेंट आणि अन्य बांधकाम साहित्याची वाहतूक करताना अनेक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं चित्र आहे। पण आता प्रश्न आणखीन गंभीर आहे। ही वाहतूक इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असताना या वाहनांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नेमकी कुठे आहे? वाहतूक शाखा रस्त्यावर असते। RTOचं स्वतंत्र यंत्रणा आहे, नियम आहेत, दंडाची तरतूद आहे, कारवाईचे अधिकार आहेत। मग या हायवा सारख्या वाहनांना एवढं मोकळं रान मिळतंय तरी कसं? दुचाकीस्वारानं हेल्मेट घातलं नाही तर कारवाई होते, कागदपत्र नसतील तर दंड होतो, वाहतुकीचा नियम मोडला तर लगेच कारवाई केली जाते। मग रस्त्यावर खडी, वाळू सांडत नेणाऱ्या, ओव्हरलोडिंग करणाऱ्या, नंबर प्लेट संशयास्पद असलेल्या किंवा भंगार अवस्थेत धावणाऱ्या हायवांवर कारवाईचा वेग कुठं दिसतोय? हा विरोधाभास आता नागरिकांना खटकतोय। आणखीन एक महत्वाचा प्रश्न, या वाहनांचा मालक कोण आहे हे प्रशासनाला माहिती आहे का? वाहन रस्त्यावर धावतंय म्हणजे त्याचा चालक समोर दिसतो, पण चालक हा अंतिम जबाबदार व्यक्ती आहे का? वाहन कोणाच्या नावावर आहे? वाहतूक कोणाच्या सांगण्यावरून केली जाते? माल कुठून भरला जातो आणि कुठे नेला जातो? वाहन क्षमतेपेक्षा अधिक माल घेऊन निघाला असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? या सगळ्या साखळीची तपासणी झाली तरच या वाहतुकीला आळा बसू शकतो। केवळ एखाद्या हायवाला थांबवून कागदपत्र तपासणं आता पुरेसं नाहीये। या वाहनांच्या मालकांपर्यंत पोहोचा, कारण दंड भरून वाहनं पुन्हा रस्त्यावर आणणं आणि कायमस्वरूपी नियमबद्ध वाहतूक सुनिश्चित करणं यात मोठा फरक आहे। त्यातच काही वाहनांची अवस्था पाहिली तर ती सार्वजनिक रस्त्यावर धावण्यासाठी सक्षम आहेत का याचाही प्रश्न उपस्थित होतो। फिटनेस प्रमाणपत्र कसं मिळालं? वाहनाची प्रत्यक्ष स्थिती तपासली आहे का? ब्रेक, टायर, दिवे, इंडिकेटर आणि इतर सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित आहेत का? हे प्रश्न केवळ RTOच्या कागदोपत्री तपासणीपुरते मर्यादित राहता कामा नयेत, कारण रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक अवजड वाहनामागे एका चालकाचा नव्हे तर शेकडो नागरिकांच्या जीवाचा प्रश्न असतो। आणि म्हणूनच आता गरज आहे ती संयुक्त कारवाईची। RTOनं वाहनांची कागदपत्र, फिटनेस, परवाने आणि ओव्हरलोडिंग तपासावं। वाहतूक शाखेनं वेग, धोकादायक वाहन चालक आणि शहरातील प्रतिबंधित किंवा अरुंद रस्त्यावरील अवजड वाहतुकीवर लक्ष ठेवावं। आणि संबंधित प्रशासनानं बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून रस्त्यावर खडी, वाळू पडणार नाही याची जबाबदारी निश्चित करावी, कारण रस्ता हा या हायवा मालकांचा नाहीये, तो सर्वसामान्य नागरिकांचा देखील आहे। हायवा चालकाला घाई असेल म्हणून इतर वाहन चालकांनी जीव धोक्यात घालायचा का? व्यावसायिक वाहतूक महत्वाची आहेच, शहराचा विकासही आवश्यक आहेच, पण विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षेचा बळी मुळीच देता येणार नाही। आता प्रश्न फक्त हायवांच्या वेगाचा नाहीये, प्रश्न आहे नियंत्रणाचा, प्रश्न आहे जबाबदारीचा, प्रश्न आहे कारवाईचा, आणि सर्वात मोठा प्रश्न आहे इतके दिवस हे सगळं डोळ्यात देखत सुरू असताना संबंधित यंत्रणा शांत का?
आता नागरिकांना आश्वासन नकोय, तर प्रत्यक्ष हवी आहे ही कृती. हायवांची विशेष तपासणी मोहीम कधी सुरू होणार? नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई कधी होणार? भंगार अवस्थेतील वाहनांची फिटनेस तपासणी कधी होणार? ओव्हरलोडिंग थांबणार कधी? आणि सर्वात महत्त्वाचं, या धोकादायक वाहतुकीमागच्या खऱ्या मालकांवर आणि जबाबदार व्यक्तींवर हात कधी पडणार?